राम राम मित्रांनो, आपण अंबड शहरातील एका प्राचीन ठिकाणाची माहिती घेणार आहोत. यापूर्वी देखील आपण अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिर, डोंगरावरचे स्वयंभू महादेव मंदिर, तसेच आता आपण खंडोबा मंदिर हे जे प्राचीन ठिकाण आहेत या ठिकाणाची माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मत्स्योदरी देवी आणि स्वयंभू महादेव यांचे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याला देखील आपला चांगला प्रतिसाद मिळाला. आता असाच ऐतिहासिक वारसा असलेली आणि प्राचीन पुरातन वास्तुकला ज्यात लपलेली आहे अशा मंदिराचे आपण व्हिडिओ बनवतो. यामध्ये आपण आज खंडोबाच्या मंदिराचे जे आहे त्याचा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तत्पूर्वी प्रत्येक व्हिडिओच्या अगोदर आपण व्हिडिओ दाखवण्याच्या अगोदर त्या मंदिराचे वास्तुशास्त्राविषयी जे इतिहास आहे, ज्या काही दंतकथा आहे त्या आपण पहिले सांगत असतो, जेणेकरून व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ते ठिकाण बघितल्यानंतर त्याच्या संबंधीचा इतिहास आणि ती इमेज जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊन जातं. असंच आपण अंबड येथील खंडोबा मंदिर जे अतिशय प्राचीन आहे त्या मंदिराविषयी माहिती बघणार आहोत. हे मंदिर आपण जर आलात तर बसस्टँडपासून हे पश्चिम दिशेला आहे. पोलीस स्टेशनपासून आतमध्ये गेले तर सरळ रस्ता आहे. अतिशय जुनं असं हे मंदिर आहे. अंबड शहरच प्राचीन असल्या कारणाने याला खूप जुना इतिहास आहे. आता हा जे अंबड शहर आहे हे अहिल्यादेवी यांना याचा जो पुरा अंबड शहराचा परगणा आहे हा अहिल्यादेवी होळकर यांना पेशवेकडून यांच्याकडे मिळाला होता. तर साहजिकच अंबड शहरातील व त्याच्या नजदीक असलेल्या जे काही खेडे आहेत, जे परगण्यात 247-37 जे खेडे होते, या खेड्यामध्ये जे काही पूर्वी कामं झालेली ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. जसं की रामसगाव येथील नदीवरील घाट, तसंच बाचेगाव येथील बारव, असे जलकुंभ आणि घाटाचे बांधकाम, तसेच मंदिराचं जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. आता हे जे मंदिर आहे हे मंदिर खंडोबाचे असून याची जी रचना आहे ती जेजुरीच्या मंदिर आहे त्याप्रमाणेच आहे. चारी बाजूनं याला तटस्थ भिंती असून सभागृह आहे आणि मध्ये सभामंडप आहे, मोकळी जागा आहे भरपूर. त्याच्यानंतर ह्या मंदिरात अजून बिलकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तसंच चित्रगुप्त जे आहेत, जे की आपण दंतकथानुसार व पुराणानुसार ज्यांची कथा ऐकतो, जे माणसाचं पाप पुण्याचा हिशेब ठेवण्याचं कार्य करतात, त्यांचं देखील मंदिर आहे. तिथं पंचमुखी गणपतीचं मूर्ती आहे. त्याच्यानंतर पंचपिंड असलेले महादेवाची देखील मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, रेणुका माताची मूर्ती आहे. अशा प्रकारे इथं 7 देवता विराजमान आहेत आणि त्यांच्या मूर्ती तिथं स्थापन आहेत. तर हे आपण मंदिर बघत असताना सुरुवातीला भव्य असा मोठा दरवाजा आहे, जो की वास्तुशिल्पाचं आणि त्या काळातील दगडाचं सर्वात मोठं काम आहे. आता अशी एक आख्यायिका आहे की सदरील मंदिर बांधण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सदरील मंदिर हे मी 7 दिवसात बांधीन असा प्रण केला होता आणि त्या प्रण केल्या असल्या कारणाने ते मंदिर केवळ त्यानं 7 दिवसात बांधला अशी एक आख्यायिका आहे. परंतु दंतकथा आख्यायिका हा आपला इतिहासाचा भाग आहे, याला काही प्रमाण नाही. फक्त हे लोकांकडून जे चालत आलेल्या कथा आहेत त्याच आपण सांगत आहोत. आता हे जे भव्य असं मंदिर आहे तर याला चारी बाजूंना तटबंदी असून ह्याच्या वर जाण्यासाठी 3 जिने आहेत आणि वरती मंदिराच्या एकदम समोर दुसऱ्या मधल्या जे नगारखाना होता, त्या काळी वाद्य वाजवण्याचं जे ठिकाण होतं, सनई वगैरे ते आहे. आणि
समोर वर जर गेले आपण तर आपल्याला 7 शिखरं दिसतात. त्यात प्रामुख्याने खंडोबा हे जे देवस्थान आहे त्यांच्या मंदिरावर त्यांचं शिखर आहे. महादेवाच्या मंदिरावर त्यांचं शिखर आहे. त्याच्यानंतर रेणुका माता जे आहेत त्यांचं मंदिर आहे, त्यांच्या शिखर आहे. आपण जर बघितलं तर इकडं चित्रगुप्त आणि महादेव यांचे शिखर आहेत. दुसऱ्या साईडला पण 2, एक विठ्ठल रुक्माई आणि याचं मंदिर आहे. तिथं त्याचं पण शिखर आहे. असे 7 शिखराचं हे मंदिर आहे. आता या मंदिरात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला या 3 मंदिरासमोर 2 अशा भव्य दीपमाळे दिसतात. या दीपमाळीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या दीपमाळीला जे दिवे लावण्यासाठी जे ठेवण केलेले आहे ते हत्तीच्या सोंडीसारखे आहे. प्रत्येक दीपमाळीला तसे आहे. अशा भव्य अशा 2 दीपमाळी आहेत आणि प्रत्येक मंदिरासमोर ज्याच्या त्याच्या वाहनाची स्थापना केलेली आहे. आता रेणुका माता ज्या आहे त्यांच्या मंदिरासमोर एक सिंह, एक वाघ आहे. वाघ हा तुम्ही बघू जर व्हिडिओमध्ये बघता तर तुम्हाला दिसून येईल की त्या वाघाच्या 4 पायाखाली 4 हत्ती, एक हत्ती त्याच्या तोंडामध्ये आहे आणि एक हत्ती त्याच्या शेपटीमध्ये आहे. म्हणजे त्या वाघाची जी ताकद आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. त्या वाघाला 6 हत्तीचं बळ जे म्हणतात ते या प्रतिमेतून दर्शवण्यात दाखवलेलं आहे. त्याच्या पलीकडे आपण जे बिलकेश्वराचं मंदिर आहे त्याच्यासमोर साहजिकच त्यांचे जे वाहन आहे नंदी महाराज, त्यांचं तिथं नंदी आहे. आणि खंडोबा महाराजाचं समोर खंडोबा महाराजाच्या समोर एक नंदी आहे. आणि बिलकेश्वर जे मंदिर आहे त्याच्यासमोर पंचमुखी जे गणपती आहेत त्यांची मूर्ती आहे. आता इथं जर बघायला गेलं तर पंचमुखी गणपती जवळपास त्याचं मंदिर आपल्याकडे आढळत नाही. गणपती आणि पंचमुखी महादेव हे जे पिता पुत्र आहे या दोन्हीची देखील मूर्त्या इथे आहे. त्याच्यानंतर इथं अजून दुसरी एक सांगावीशी अशी गोष्ट आहे ती म्हणजे यामध्ये गणपती आणि पवनसुत हनुमान यांचे एक मंदिर आहे आणि ते दोन्ही मूर्ती एका मखरामध्ये आहे. जे मखर बनवलेलं आहे ते अतिशय सुंदर असून सागाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. ते आपण बघू शकता त्यामध्ये. आता या मंदिरामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी जसं आज आपण पाणी साठवण्यासाठी अंडरग्राऊंड वॉटर जे हौद बनवतो त्या काळी देखील हे अशा प्रकारचे हौद इथे बनवलेले आहेत. तर या मंदिरात असे जवळपास 4 हौद आहे. जे 2 त्याला रांजण म्हणतात ते मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 आहे आणि मंदिराच्या बाहेर जे प्रांगण आहे त्याच्यामध्ये स्वयंपाकघर म्हणून त्याचा वापर केला जात होता तिथं 2 आहे. तरी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार व सांगितल्यानुसार एका हौदाची वॉटर कॅपॅसिटी ही 300 लिटर आहे. आणि आजपर्यंत देखील या 400-500 वर्षानंतर देखील ह्या हौदात पाणी भरलेलं असून हा हौद म्हणजे हे जे रांजण आहे हे कुठेही लिकेज नाही. आणि ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याला वर ठेवण्यासाठी एक झाकण, 2 झाकणं वगैरे आहेत. त्याच्यानंतर आता साहजिकच आपल्या इकडं प्रक्रिये आतंकरा जे होते राजकर्ते त्यांनी आपल्या मंदिराची नासधूस केलेली आहे. त्याप्रमाणेच या मंदिराचा देखील मोठ्या प्रमाणात रजाकर यांच्याकडून नासधूस झालेली आहे. परंतु ती नासधूस जी झालेली आहे ती पुरातत्व विभाग यांच्याकडून बांधकाम करून ते आता बऱ्यापैकी पूर्ण केलेले आहे. तर आपण जर कधी गेले तर इथं आपल्याला या गोष्टी पुरातत्व विभागाने केलेले कामं हे आपल्याला दिसू शकतात. जसे की स्वयंपाकघर, तिथं आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये जे कोठार असतं धान्य साठवण्यासाठी ते पण इथं आहे. ह्या सर्व गोष्टी आपण इथं बघू शकतात. अतिशय सुंदर असं
मंदिर आहे, वास्तुकला आहे. जसे की काही प्राचीन शहर आहे त्यापैकी अंबड एक प्राचीन शहर आहे आणि फार जुन्या काळापासून या शहराला मोठी बाजारपेठ आहे आणि मुख्य ठिकाण म्हणून पुरातन काळापासून अंबडचा उल्लेख आहे. त्यामुळं इथे जे काही पुरातत्व मंदिर आहेत याची आपण जे व्हिडिओ बनवलेत हा त्यातला 3रा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे आम्ही पुरातत्व व हिंदू वारसा जपणारे, आपली परंपरा, आपली शैली जपणारे जे काही मंदिर आहेत त्याचे आम्ही व्हिडिओ बनवून टाकत असतो. तरी आपलं सहकार्य असावे. आता आपण पुढे व्हिडिओ बघू. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकता. भव्य असं हे प्रवेशद्वार आहे. सागवानी लाकडामध्ये बघू शकता किती सुंदर नक्षीकाम केलेला दरवाजा आहे. हे बजरंगबलीचं मंदिर याच्या आतमध्येच. गणपती आणि बजरंगबलीचे मंदिर आहे. हे बघा, पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी हे रांजण किंवा धान्य साठवण्यासाठी देखील असू शकते. पाण्यासाठीच. याच्यात पाणी पण आहे, पाणी त्याच्यात पाणी पण आहे त्याच्यात. हा, नसेल तर झाकून ठेवा. तशाच प्रकारचं अजून इकडे काय हे बाहेर पण 2 आहेत. बाहेर देखील 2 आहेत. हे कासव त्याच पद्धतीचा त्या बाजूला देखील असा. अंडरग्राऊंड हौद. त्या नको कुठे याच्यात पण पाणी आहे. इथं सगळ्यात सोपं पाणी याच्यात पण पाणी भरलेलं आहे. तसंच इथे बरोबर व्यवस्थित ठेवण्यात आलं. इकडे देव आहेत कोणचे तरी. हे घ्या ना फोटो, तुम्ही हे घेतले इकडे देव. इकडे ऋषी दिसते ते. या मंदिराची स्वस्त मंडळ. वंश परंपरागत दर्शना. हे महादेवाचं मंदिर. इथं 3 लिंगाचं महादेवाचं मंदिर आहे. हे खंडोबाचं मंदिर. सिद्धेश्वर 5 आहे. देवीचं मंदिर. इकडं महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिरातले प्रांगण. हे बघा, अशा प्रकारे ही सिंहाची मूर्ती आहे. याच्या तोंडामध्ये काहीतरी आहे. हत्तीचे बहुतेक, हत्ती तोंडात हत्ती. आणि बघू शकता आपण 4 पायाखाली देखील 4 हत्ती आहेत. वर एक शेपटीमध्ये हत्ती. हे बघा, खाली पायाखाली हत्ती, 4 पायाखाली 4 हत्ती. अशा प्रकारचा हा सिंह दाखवलेला आहे इथं.
बघू शकता. ही ज्योत आहे. गणपती आणि नंदी ही ज्योत. हे पण नंदीश्वर आहे. इथे खंडोबाचं मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे. इकडे देवीचं मंदिर आहे. अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आहे. हे बघू शकता आपण ज्योत. पूर्वीच्या काळी यामध्ये दिवे लावले जात होते. अजूनही सणवार उत्सवाला इथे दिवे लावले जातात. इथं अशा प्रकारच्या 2 ज्योत आहेत. खांब बघू शकता. खांब आपण आलेलं खंडोबा मंदिरात. हे बघा, खंडोबा मंदिर अंबड येथील हे वरची बाजू आपण मंदिर बघू शकतो. इथं 3 मंदिर आहेत. एक बिलकेश्वराचं, हा त्याचा शिखर आहे. त्याच्यानंतर खंडोबाचं आणि इकडे एक देवीचं मंदिर आहे. तर याचा नजारा आपण बघू शकता कसं आहे. आपल्याला दाखवतो. एकदम निसर्गरम्य वातावरणात जुन्या पद्धतीचं हेंबाडपंथीचं बांधकाम आहे. या मंदिराला वर येण्यासाठी 4 जिने आहेत. हे बघा, पूर्वीच्या काळी अहिल्यादेवी होळकर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. वातावरण ढगाळ आहे.